तर निश्चित सुनील नाईक खांदे टीमचा एक जबरदस्त गोलंदाज, परंतु आज त्याच्या खांद्यावरती जबाबदारी येते हर्ष दक्ष 11 टीमची. इथे मोठा फटका केला होता, स्टेट खेळला अगदीच सिंगल. धीरज पवार या संघाच्या कॅप्टन आहेत आणि निश्चित यावेळी चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल येईल आणि एकेरी धावसंख्येनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 1 संपल्याचा इशारा या ठिकाणी जरूर आला. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतील. एकंदरीत 10 धावा 5 षटकांची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या 4 षटकांसाठी 4 गोलंदाजी आपण फ्रेश वापरणार आहोत निश्चितच, पण 5 षटकांसाठी आपण 4 गोलंदाजा या ठिकाणी खऱ्या अर्थानं वापर करणार आहोत. परंतु निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 यावेळेस घेऊन येईल थोडंसं चर्चा या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये. अविनाश लेंडे रणसी टीमचा खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. रणसी टीमसाठी खूप चांगली कामगिरी करणारा 10 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आज हर्ष दक्ष 11 टीमसाठी गोलंदाजी करताना मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी आहे, चेंडू चाललाय सीमारशा पलीकडं वाडी स्लॉंगअपच्या डोक्यावरून एक गगनचुंबी अस्मानी फटका या ठिकाणी आपण पाहतोय. 6 धाव्यांसाठी हा येतोय षटकार. अगदी षटकारनं मात्र टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली एकंदरीत 16 या अंकावरती. धावफलकावर धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 16 धावा. अगदीच दुसरे षटक प्रगती पथावरती धावफलकावर धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 16 धावा. अगदीच सन्मान श्री गणेश देशमुख आणि मनोज जोरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असनस्त व्हायचं. आपलं देखील या आदिवासी रायगड रबर बार प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आणि या चेंडू जातोय सीमारेषे पलीकडं अर्थात 4 धावेसाठी येतोय चौकार. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. मॅच क्रमांक 3 या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकीकडे आपण टीम पाहतोय हर्ष दक्ष 11 चिंचवण आणि त्यांना फाईट करताना आपण पाहतोय कार्तिक 11 वाकस हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. कार्तिक 11 वाकस हा संघ खऱ्या अर्थानं पुरस्कृत केलाय. आमचे मित्र आनंद मिरकुटे यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेलाय. खराब फिल्डिंग लगातार या ठिकाणी खराब फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जे 3 चौकार आपण पाहिले ना तर खरं तर इथे सिंगल किंवा डबल व्हायला हवी होती, तिथे मात्र खराब फिल्डिंगमुळे 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. नशिबाची साथ या ठिकाणी लाभत असताना आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. निश्चितच नशिबाची साथ या ठिकाणी लाभत असताना सातत्यानं कार्तिक 11 वाकस टीमला गोलंदाज तयार. यावेळेस विकेट किपर थोडीशी चुकी करत असताना लेग स्टंपवरती चेंडू होता. अर्थात विकेट किपरनं चुकी केली. स्वतः या टीमचा आयकॉन प्लेयर लॉंग स्टॉप मध्ये अजय नाईक. यावेळेस मात्र आपण पाहतोय जरूर एक धाव इथून ऍड होईल आणि एका धावेनं स्कोर करीत धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 अंकावरती. 1.4 चेंडूचा खेळ तब्बल इथून संपला गेलाय. सुरलीत गोलंदाजी आहे परंतु क्षेत्ररक्षकांनी साथ देणं तितकंच गरजेचं आहे. मैदानच्या आतमध्ये हर्ष दक्ष 11 टीमच्या गोलंदाजाला फटका जोरदार खेळायचा होता परंतु इथे डायरेक्ट हिट आणि फटका मात्र डायरेक्ट हिट जर झाला असताना कदाचित इथे अनंत पवार या खेळाडूला मात्र इथून परतावं लागलं असतं. कित्येक मैदानं खऱ्या अर्थानं अनंत पवारनं या ठिकाणी गाजवली परंतु आज खऱ्या अर्थानं आदिवासी रायगड प्रीमियर लीग रबर बॉल लीग खेळत असताना कुठेतरी आज बॅटला बॉल ब्रश होताना दिसत नाहीये. परंतु इथून आपण पाहतोय इथे चांगला फटका अलंग ते कार्पेटनं अगदीच पाहिलं तर एक चांगला फटका सिंगल इथून आले डबलला धाने दिला पडतोय परंतु निश्चित चेंडूला कॅरी केलंय. अगदीच इथून मात्र धावा आल्या त्या 2 आणि 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या ओव्हर क्रमांक 2 संपले आणि 27 धावा. ओव्हर क्रमांक 2 संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर तब्बल 27 धावा. नॉट आउट 27 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. मोहन पारदी आणि अनंत पवार ही जोड खाली खऱ्या अर्थानं मैदानच्या आतमध्ये एक चांगली बॅटिंग एक चांगले बॅटिंग लाईन अप या ठिकाणी आपला टीमला एक चांगला स्टार्टअप देत असताना तर चला पंच आपण स्टार्ट करायचं. किती पाऊस पडला तरी आपण थांबायचं नाहीये कारण ही पावसाळी रबल बॉल स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी मॅच कंटिन्यू या ठिकाणी चालू ठेवायची.
खूप चांगली मेहनत या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटीने या ठिकाणी घेतली आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. मित्रांनो, स्पर्धा आयोजित करणं खूप कठीण असतं, मेहनत खूप असते त्याच्या मागे. परंतु निश्चितच आज सकाळच्या सत्रामध्ये देखील थोडासा विलंब जरूर झाला, दिलगिरी व्यक्त करेन. परंतु या ठिकाणी पाहुणे थोडेसे उशिराने आले. वेळेवरती सर्व खेळाडू या ठिकाणी जवळपास 9 वाजता उपस्थित होते. सर्वच खेळाडू आणि सर्व संघमालक आणि त्यांचे सर्व सपोर्टर्स पाठीराखे या ठिकाणी अगदी वेळेमध्ये उपस्थित होते. परंतु या ठिकाणी थोडासा जरूर विलंब गेला. अगदीच पंचांचा या ठिकाणी कॉल येतोय. बॅटला ब्रश होऊन हा चेंडू लॉंग स्टॉप मध्ये गेला आणि एकंदरीत हा चेंडू येतोय 4 धावांसाठी. ऑफिशियल अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय संजयजी वाघमारे अगदी चिंचखांबला गावचा एक जबरदस्त ऑफिशियल आहेत आणि ज्या ज्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासी स्पर्धा खऱ्या अर्थानं असतात ना, त्या ठिकाणी संजयजी वाघमारे आवर्जून त्या ठिकाणी आपली ऑफिशियलची भूमिका बजावत असतात. त्याच्यामुळे त्यांचा निर्णय कधीही कदापि चुकेल असं वाटत नाही. आणि इथून मात्र एक सिंगल जरूर इथून ॲड होईल. अगदीच एका धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 32 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना जर आपण विचार केला ना, तर धावफलकावर धावसंख्या जोडल्या गेल्यात आतापर्यंत. 32 धावा. शॉर्ट ऑफ द लेंथ होती, शॉर्ट लेंथ अगदी फुल करायचं होतं परंतु फुल या ठिकाणी सक्सेस होताना दिसत नाही. अगदी डॉट बॉलची इथे सांगता झाले. पावसाने देखील आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगले साथ दिले. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर पाऊस या ठिकाणी आपण पाहिलं, कोसळत असताना आपण पाहिलं. या सीटचा वाईट बॉल, ऑफिशियलचा इशारा या ठिकाणी येत असताना आपण पाहतो. वाईट बॉलच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 33 अंकावरती. इथे मोठा फटका बसलाय. बॅक टू बॉलर खेळलाय धीरज पवार, स्वतः संघनायक. परंतु इथून जर आपण विचार केला तर सिंगल जरूर इथून ऍड होईल. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. एकेरी अंकानं टीमची टोटल धावसंख्या 34 अंकावरती. 4 बॉलचा खेळ इथे जवळपास संपला. उर्वरित 2 चेंडू अद्याप तिसऱ्या षटकातील शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती जवळपास चौकार आला, त्यानंतर लेग बायची एक धाव आली, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर वाईड आणि त्याच्यानंतर सिंगल. इथे या सेटचा वाईट बॉल, भरपूर हाईट आणि इथून जर आपण पाहिलं तर वाईट बॉल या ठिकाणी पंचांनी दंडित केलं. अवांतर धावसंख्येनं पुन्हा भर पडेल. 35 हा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. चारही साईडनं आपण पाहतोय प्रेक्षक आलेले, तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, उपस्थित तमाम मान्यवरांचं. यस, मोठा फटका. इट्स अ शॉर्ट बॉल आणि ते शॉर्ट बॉलवरती खऱ्या अर्थानं आक्रमण केलं आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. 6 धाव्यांसाठी षटकार. एक्केचाळीस धावा, 41. अगदीच 41 धावा स्कोर कार्ड वरती. जर मोहन पारधी मैदानच्या आतमध्ये टिकून राहिला ना, तर जवळपास 5 षटकामध्ये एक चांगला धावांचा उच्चांक गाठून देईल. याच परंतु इथे गोलंदाजांना हुकवलंय, फसवलंय, कारण गोलंदाज देखील तितका ताकदीचा हे देखील मोहन पारधी जाणतोय. धीरज पवार याचं षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 41 अंकावरती. नॉट आउट, 41 लॉस्ट ऑफ 0 विकेट. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. तर चला, 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या जात आहे. त्या मात्र 41 धावा. यावेळेस सांघिक कोटीतील 4थं वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक घेऊन येते गोलंदाज क्रमांक 4 अक्षय कातकरी, मॅन फ्रॉम नेरे गावचा एक यंग प्लेयर आणि जबरदस्त टॅलेंट असलेला खेळाडू. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं अनंत पवार सारखे खेळाडू या ठिकाणी पहिल्या चेंडू डॉट फेकला जातोय. अनंत पवार आजच्या दिवसामध्ये थोडासा या ठिकाणी खराब खेळ करताना पाहतोय. इथे मोठा फटका, जोरदार स्ट्रोक. अगदी त्यावेळेस चेंडू खाली शतरक्षक जरूर आहे, परंतु चेंडू जाईल वन बाउंस, सीमा पार, चौकार. चौकारनं खऱ्या अर्थानं इथे अलंग कार्पेटनं अगदीच स्टोर लॉ फुलटच बॉल होता. अगदीच
सिंगल जरूर इथून आले, सिंगलनं मात्र भर पडते स्कोर कार्डमध्ये. 46 अंकावरती स्कोर कार्ड आपण पाहतोय. चारी साईडने एक चांगले चांगले खेळाडू आपण पाहतोय. फिल्डिंग या ठिकाणी सेट केले गेले. अगदीच खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचं देखील आपण कौतुक करूया. एक चांगला गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं अक्षय कातकरी. यावेळेस मोठा फटका मोहन पारधी. कोंबलवाडी टीमचा हा ब्रँड आहे खऱ्या अर्थानं आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडं 6 धाव्यांसाठी. षटकार. 52 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. इथे अगदी शॉर्ट बॉल होता, फुल करायचं होता, परंतु यावेळेस फसवलं गेलं. ऑफस्टंपला चेंडू ठेवला गेला. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इट्स अ डॉट बॉल. अगदीच मयूर वाघ अगदीच खऱ्या अर्थानं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु इथे जिथे फक्त सिंगल होती ना तिथे मोहन पारधीला पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं गेलं. काही आवश्यकता नव्हती. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर रनआउटची संधी देखील होती, परंतु ना नशीब बल्लावतर म्हणावं लागेल. ते मात्र विचार केला ना तर कार्तिक 11 वाकेश टीमचं काय जबरदस्त चतुराई या ठिकाणी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक या ठिकाणी गोलंदाजी चांगली आहे, परंतु गोलंदाजाने केलेली चुकी. जिथे सिंगल होती तिथे 3 धावा आल्या. एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचल्या. धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतील 55 धावा. पंच काय पंच दोघांमध्ये डिस्कस करा, कारण रनिंग मध्ये असतील तर आपण धाव घेऊ शकता, पण आपण दोघांनी डिस्कस करा. रनिंग मध्ये आहेत. जो पंच निर्णय देतील त्या निर्णयावरती आपण ठाम राहूयात. येस पंच धावा कंप्लीट आहेत. येस अगदीच, कारण फलंदाज या ठिकाणी रनिंग मध्ये होते आणि निश्चित रनिंग मध्ये या ठिकाणी होते आणि निश्चित या ठिकाणी स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 4 षटकांचा खेळ संपला. धावा आल्यात त्या मात्र 55 धावा. शेवटचं षटक इथून प्रगतीपथावरती असेल. लास्ट ओव्हर या ठिकाणी शिल्लक असेल. खऱ्या अर्थानं 5 सामने प्रत्येक दिवसामध्ये अगदीच लगातार 2 सामने जिंकणारा संघ हा सुपर 10 साठी पात्र ठरेल आणि 3 मधून 2 संघ 2 मॅचेस जिंकणारा संघ अगदी 2 सामने जिंकणारा संघ हा सुपर 10 साठी पात्र ठरेल, असे या रायगड रबर बॉल प्रीमियर लीगचा नियम आहेत. आणि निश्चित त्या नियमाप्रमाणे या ठिकाणी स्पर्धा देखील या ठिकाणी सुरळीतपणे चालू आहे. शेवटचे षटक अर्थात प्रगतीपथावरती लास्ट ओव्हर या ठिकाणी घेऊन येईल गोलंदाज अगदी सुनील नाईक, मॅन फ्रॉम खांदे टीमचा एक जबरदस्त गोलंदाज. त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाजा कर्णधारानं जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मात्र या ठिकाणी सार्थ ठेवावं लागेल. इथे मोठा फटका सुनील नाईक वरती केलेला हल्ला. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकावरती पहिल्याच बॉल वरती केलेलं आक्रमण. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. एकसष्ट धावा 61 विदाउट अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय 61 धावा धाव फलकावरती. काही जबरदस्त बॅटिंग लाईन या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त स्कोर या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती तब्बल लगावलं जातात ते 61 धावा. दोन्ही संघ तितकेच तगडे. दोन्ही संघांमध्ये चांगले बॅटिंग लाईन अप आहे. दोन्ही संघामध्ये चांगले गोलंदाज देखील आहेत, परंतु शेवटचं षटक शेवटच्या षटकाला एका मोठ्या षटकामध्ये रूपांतरित करायचं काम या ठिकाणी मोहन पारधीला करावं लागेल आणि तेच करत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये सुनील नाईकच्या विरोधामध्ये मोठा फटका. अगदीच ब्लॉक मध्ये चेंडूला ठेवलं होतं. स्टेट ड्राईव्ह खेळलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडं. षटकार. आणि मोहन पारधीची खऱ्या अर्थाने रायगड रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये दुसरी 50 या ठिकाणी आपण पाहतोय. पहिली 50 या ठिकाणी लगावली होती मयूर वाघनं. नॉट आउट 75 धावा खेळला होता आणि ही दुसरी 50 लगातारची आपण पाहतोय. मोहन पारधीच्या बॅट मधून 16 चेंडू आणि जवळपास 50 धावींची या ठिकाणी बहारदार खेळी या ठिकाणी करत असताना आपण पाहतो. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अगदीच इथे मोठा फटका, परंतु यावेळेस चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नाही. अगदीच कव्हरवरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल आले. डबलला प्राधान्य दिलंय आणि इथे
दोघेही रनिंगमध्येच आहेत. अगदी त्या ठिकाणी चला पंचांवर जास्त दबाव द्यायचा नाही आहे, कारण इथे विकेटची तलाश होती, तुम्हाला विकेट मिळवायची होती, रनआउटची संधी होती, परंतु ती संधी मात्र या ठिकाणी तुम्ही गमावले. संधीचं सोनं या ठिकाणी करायचं होतं. एकतर अनंत पवार किंवा मोहन पारदे याची विकेट मिळू शकली असते, परंतु ती संधी मात्र या ठिकाणी गमावली गेल्या. अर्थात या ठिकाणी धावा कंप्लीट झाल्यात 2 आणि 2 या अंकाने टीमची टोटल धावसंख्या 69 धावा 69 विदाउट लॉस या ठिकाणी आपण पाहतोय. 69 धावा तब्बल या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. इथे मोठा फटका, हवा आहे फायर बिग हिट. जी चुकी केली मागच्या बॉलला रनआउटची संधी होती ती संधी गमावली आणि तदनंतर मात्र आलेला हा मोहन पारदी ब्रँड या ठिकाणी आपण पाहतोय षटकार. 6 धावा. खऱ्या अर्थानं सुनील नाईक वरती केलेलं आक्रमण बेस्ट वर्सेस बेस्ट. एकीकडे आपण पाहतोय खांदे टीमचा हा जबरदस्त स्टार खेळाडू सुनील नाईक, कित्येक स्पर्धा या खेळाडूने टेनिसच्या गाजवल्या, परती रबरबॉल स्पर्धा मित्र, आणि इथे खऱ्या अर्थानं आपल्या बॅटची ताकद, आपली बॅटची नजाकत या ठिकाणी दाखवत असताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कर्जत टेनिस क्रिकेटचा एक बाहुबली म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे तो मोहन पारदी स्ट्राईक एंडला सध्या खेळत असताना आपण पाहतोय. इथे ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, परंतु पायचीत पकडायचं होतं. पंचांकडे अपील देखील जोरदार केली, परंतु बाहेरच्या दिशेनं जाणारा दर्शवला या ठिकाणी चेंडू पंचांना. खूप चांगले ऑफिशियल आमचे संजयजी वाघमारे. कोणतीही स्पर्धा असो, किती मोठी स्पर्धा असो, त्या स्पर्धेमध्ये हे ऑफिशियल आमचे साथीने एक चांगली जबाबदारी या ठिकाणी निभावत असतात. त्यांच्या साथीला नेहमी अनंत पवार हे देखील असतात, परंतु आज स्वतः त्यांची मॅच असल्या कारणानं या ठिकाणी आज ते जास्त काही आपल्याला मैदानामध्ये पंचांची कामगिरी करताना दिसणार नाही, परंतु येणाऱ्या 5 दिवस ते चांगली ऑफिशियलची भूमिका या ठिकाणी ते देखील निभावतील. इथे ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, फटका बसलाय, चेंडू हवे, 2-2 क्षेत्ररक्षक तू आणि मी दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं, कदाचित कॅच सुटला असता, परंतु इथे कॅच पकडल्या आणि इथे विकेटचं पतन. ओव्हर क्रमांक 5 संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल स्कोर कार्डवरती 75 धावा. येणारे 5 षटकामध्ये म्हणजे येणारे 30 बॉल आणि 76 धावींची गरज. तदनंतर जसा हा सामना संपेल ना तसंच लुजर अर्थात दोन्ही पराभूत झाले टीम. एकीकडे टीम आपण पाहणार आहोत श्रेया स्वराज 11 कॉलेज फाटा वडगर आणि त्यांना फाईट करेल अर्थात राज जिंगले साहेबांनी पुरस्कृत केलेला हा श्रेया स्वराज 11 कॉलेज फाटा वडगर हा संघ, आणि त्याच्यानंतर त्यांना फाईट करेल अर्थात श्रेय दक्ष 11 वर्णे कर्जत, अगदीच रवींद्र वाघमारे यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर अगदी दोन्ही संघनायक मात्र या ठिकाणी आपण टॉससाठी यायचं, मध्यंतरी या ठिकाणी टॉस होणं जरुरी आहे. दोन्ही संघनायकांना या ठिकाणी सूचना असतील, अगदी सुधीर पवार आणि त्याच्यानंतर राशीद यांना विनंती असेल की आपण लगेच टॉससाठी या. 76 धाव्यांचं लक्ष्य, एक भलं मोठं आव्हान, एक तगडं आव्हान मात्र या ठिकाणी ठेवलं गेलंय. टीम जर आपण विचार केला ना तर हर्ष दक्ष 11 या टीमसाठी, दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 10 साठी क्वालिफाय करेल, म्हणजे दोन्ही संघांसाठी करूया मरो अशी स्थिती. जर इथून एखादा दोन्ही संघ जर हा सामना एखादा संघ जर का इथून गमावला, हा सामना गमावला, तर त्यांच्यासाठी मात्र येणारा नेक्स्ट सामना हा खूप महत्त्वाचा असणार आहे. अशी स्पर्धा आदिवासी रायगड प्रीमियर लीग चारही साईडनं अशी खचाखच असं भरलेलं हे क्रीडांगण आपण पाहतो. चारही साईडनं प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्यानंतर जर विचार केला तर आज संपूर्ण KTC लाईव्ह टीम आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगली मेहनत, खूप चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी, गेले 4 वर्ष ते आमच्या सोबत या ठिकाणी आहेत. पहिला पर्व आम्ही केलं 2023 मध्ये, त्याच्यानंतर 2024, त्यानंतर 2025 आणि 2026 मध्ये लगातार टेनिसची ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहिली. त्याच्यानंतर रबरबॉल प्रीमियर लीग पुन्हा एकदा आपण या ठिकाणी घेऊन आलोय. तर अगदीच या ठिकाणी आदरणीय गणेश देशमुख उद्योजक वर्णे गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व यांना विनंती करेन की आपण अगदीच व्यासपीठावरती येऊन असण्यास्त व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तसेच त्यांच्या जोडला आपण पाहतोय मनोज जोरे यांना देखील विनंती करेन आपण देखील या. आज खूप चांगला सपोर्ट श्रेय दक्ष 11 टीमसाठी या दोन्ही मान्यवरांनी या ठिकाणी केला, परंतु पहिला सामना खऱ्या अर्थाने या ठिकाणी श्रेय दक्ष 11 टीमने या ठिकाणी गमावला. काय हरकत नाही, हार आणि जीत या खेळाच्या 2 बाजू आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी बॉलची व्यवस्था करायची. मैदानच्या आतमध्ये जयेश पारधी आज खऱ्या अर्थाने त्यांना खास बॉलवरती या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की बॉल त्यांच्याकडे आहेत आणि त्यांनी जेव्हा जेव्हा मैदानामधून आवाज येईल ना त्यावेळेस लगेच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण फेकायचं. 76 धाव्यांचं लक्ष्य, जवळपास 30 बॉल आणि 76 धाव्यांचं लक्ष्य मग एक मोठं आव्हान आहे. जवळपास जर विचार केला तर 15.20च्या सरासरीनं या ठिकाणी ते धावा या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत, कारण या धावा इथे होऊ शकतात.
या धावा मात्र इथे होऊ शकतात कारण पहिल्या सामन्यामध्ये एक उच्चांक स्कोर या ठिकाणी उभारला होता. तो हर्ष दक्ष 11 टीम अर्थात धीरज पवार हे कॅप्टन आहे. त्यांनी त्याच्या जोडला आपण पाहतोय नॉट आउट 75 धावा खेळणारा मयूर वाघ वाजापूर टीमचा हा एक स्टार खेळाडू. खऱ्या अर्थानं 15,000 पॉईंटला हा प्लेयर खऱ्या अर्थानं नशिबाची साथ लाभली होती. नशिबाचं कोल लागलं होतं. 15,000 पॉईंटला चिठ्ठीमध्ये मिळाला होता खऱ्या अर्थानं हा प्लेयर तो हर्ष दक्ष 11 या टीमला. परंतु निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय त्या संधीचं सोनं मात्र या ठिकाणी नक्कीच केलं. आता येणारे 30 बॉल आहेत. तब्बल 76 धाव्यांचं लक्ष्य म्हणजे जवळपास आपण विचार केला ना तर 15/75 अर्थात या ठिकाणी 15च्या औसतनं 15च्या रन रेटनं 15.20 रन रेटनं जर आपण विचार केला तर प्रति षटकामागे या ठिकाणी रन रेट उभारावं लागेल. इथे आपण विचार केला तर स्ट्राईकसाठी मयूर वाघ वाजेपूर टीमचा एक जबरदस्त स्टार खेळाडू. पनवेल क्रिकेट टेनिसचा हा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. सामोरा गोलंदाज सचिन लांगी कर्जत टेनिस क्रिकेटचा एक हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजीचा एक कर्दनकाल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कित्येक टेनिस क्रिकेट स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्यात परंतु आज खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या नावाचा दबदबा आपल्या नावाची कुवत मात्र ते सिद्ध करून दाखवावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये जरूर त्याने 2 षटकामध्ये सामन्यावर देखील ठरला परंतु या मॅचमध्ये देखील ते सिद्ध करून दाखवावं लागेल. आपलं नाणं कितपत खणखणीत आहे ते मात्र या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. सचिन लांगी आणि त्याच्या संपूर्ण टीमला काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये नॉट आउट 75 धावा उभारणारा खेळाडू मयूर वाघ याला मात्र 2 बॉल लगातार डॉट खेळवलं जाते कारण हे गोलंदाजीचा खऱ्या अर्थाने क्लास आहे. सचिन लांगेचा विचार केला ना तर हा त्याचा क्लास आहे. का त्याच्यावरती विश्वास दाखवला संघमालक अगदीच आमचे मित्र आनंद मिरकुटे साहेबांनी तो विश्वास मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत असताना इथे मात्र हलकीशी कडा घेऊन चेंडू एका धावेसाठी जात असताना आपण पाहतोय सिंगल मात्र इथून जरूर आले. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. एकी दुगीशे कुछ काम चलनेवाला नाही असं सांगावं वाटतंय कारण मैदानच्या आतमध्ये तब्बल 76 धाव्यांचं लक्ष्य. 3 बॉलमध्ये आत्तापर्यंत फक्त 1 धाव आले. आता येणारे जवळपास चेंडू जर विचार केला ना आपण तर 27 बॉल आहेत आणि तब्बल 75 धाव्यांचं लक्ष्याचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. इथे चांगला फटका अगदीच पॉईंटमध्ये शतरक्षक आहे. जबरदस्त फिल्डिंग एरिया फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगलं या ठिकाणी सजवलं गेलं आहे. क्लासिकल फटका होता परंतु एक सिंगल मिळेल. एकापेक्षा दुसरे काही मिळत नाही. सचिन लांगीचं हे खूप महत्त्वपूर्ण हे षटक असेल आणि एकंदरीत इथे धावा आल्या धाव फलकावरती 2 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एकही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र खेळवलंय येस इट्स अ वाईड बॉल. आमचे ऑफिशियल सांगतायत आमच्या इकडे बोलतायत हा वाईड बॉल आहे. इट्स अ वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या सहाय्यानं आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 3 अंकावरती. चांगली मॅच. आज तमाम प्रेक्षकांनी एक चांगली आम्हाला देखील साथ दिले त्यांचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे. इथे चांगला फटका खूप चांगला स्ट्रोक चेंडू जाईल सीमारेषे पलीकडं 6 धाव्यांसाठी. पंच काय चौकार की षटकार? यस षटकार. चेंडू जाईल सीमापार षटकार. खूप वाट पाहावी लागली. शॉर्ट बॉल होता त्या शॉर्ट बॉलवरती अटॅक केला. अटॅकिंग फटका पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय स्लिपच्या डोक्यावरून अर्थात 6 धाव्यांसाठी. उशिरा का होईना मयूर वाघच्या बॅटमधून आला हा एक दमदार स्ट्रोक षटकार. 9 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. इथे स्लोअर डिलिव्हरी केली होती. स्लो गतीचा चेंडू होता. टेम्परामेंट घ्यायचं होता. मोठा फटका खेळायचा होता परंतु तू मे रनआउटची संधी. यस 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 मात्र संधी दौडले. रन मात्र इथे कंप्लीट झाले. 2 रन इज कंप्लीट आणि 2 अंकानं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 11 अंकावरती. मॅच क्रमांक 3 या ठिकाणी चालू आहे. कोणालाही कमी लेखून चालणार आहे. जशाच तसं उत्तर मात्र या ठिकाणी दिलं जाईल कारण आदिवासी रायगड रबर बार प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं सीझन क्रमांक 1. मित्रांनो ही स्पर्धा जरूर पहिली प्रथमच या ठिकाणी आपण रबर बॉलचं नियोजन केलं परंतु काही चुका आयोजकांच्या माध्यमातून देखील झाल्या असतील. दिलगिरी व्यक्त करेन कारण सकाळच्या सत्रामध्ये भरपूर टाईम झाला. खेळाडू वेळेवरती 9-9:30 वाजता या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व संघमालक उपस्थित झाल्या परंतु थोडंसं या ठिकाणी या स्पर्धेला विलंब जरूर झाला त्याच्यामुळे थोडंसं एक दिलगिरी व्यक्त करेन परंतु स्पर्धा या ठिकाणी सुरळीत चालू आहे. चांगल्या पद्धतीने स्पर्धा या ठिकाणी चालू आहे. कोणत्याही या ठिकाणी स्पर्धेमध्ये जर विचार केला ना यस अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर यावेळेस चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. एकंदरीत एक सिंगल मात्र इथून ॲड होईल. ओव्हर क्रमांक 2 यावेळेस
सचिन लांगीच्या पावलावरती पाऊल ठेवून यावेळेस गोलंदाजी करत असताना यावेळेस जर आपण विचार केला तर नवनाथ हरड मॅन फ्रॉम धामोते टीमचा हा खेळाडू एक उगवता सितारा एक यंग टॅलेंट खेळाडू असलेला आपण खेळाडू पाहतोय मैदानच्या आतमध्ये. भरपूर स्पर्धा, काय जबरदस्त गोलंदाजी, हे गोलंदाजीचा क्लास सचिन लांगी या टीमला पूर्णपणे जर आपण पाहिलं ना लीड करत असताना आपण पाहतोय आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोलंदाजी होत असताना ते नवनाथ हरड धामोते टीमचा एक जबरदस्त खेळाडू. काय टीम बांधणी केली मोहन पारदे आणि संपूर्ण टीमनं. इथे हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं जाते. एकी दुगीशे कुछ काम चलने वाला नाही आहे. मोठे फटके मारावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. जबाबदारी या ठिकाणी जबाबदारीनं खेळावं लागेल कारण दोन्ही संघांसाठी इथे संधी आहे. जो संघ इथून जिंकेल तो सुपर 10 मध्ये जाऊन धडक देईल आणि जो संघ इथून हारेल ना त्याच्यासाठी मात्र अद्याप एक सामना इथून शिल्लक राहील. त्याच्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. काय जबरदस्त फटका, धीरज पवार या संघाचा संघनायक कप्तान आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग असा षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका, बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 षटकार लगातार. ओव्हर क्रमांक 2 संपलाय. विचार केला पहिला चेंडू नवनाथनं सिंगल दिली, दुसरा चेंडू डॉट फेकला, तिसरा चेंडू डॉट फेकला, चौथा चेंडू सिंगल आणि त्याच्यानंतर लगातारच्या 2 चेंडूवरती जशी स्ट्राईक मिळाली अर्थात धीरज पवार या संघाचा कप्तान या लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार टोकले आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल 25 अंकावरती. 12.25च्या रन रेटनं अर्थात स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. येणाऱ्या 18 चेंडू आणि 51 धावींची गरज आज आम्हाला दिवसभर या ठिकाणी स्कोरिंगची कामगिरी या ठिकाणी बजावत असताना खऱ्या अर्थानं समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ज्याला समजलं जातं ते आमच्या समेत या ठिकाणी आपण पाहतोय मंगेश झुगरे सरांना आपण पाहतोय. रायटर आहेत खऱ्या अर्थाने, खूप चांगली रायटिंग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आमच्या जोडला आजच्या दिवसामध्ये समालोचका भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर ऑफिशियल समालोचक या ठिकाणी आपण पाहतोय अखजी देशमुख सर. आमच्या एका कॉलवरती ते या ठिकाणी उपस्थित झाले. अगदीच ऑक्शन मध्ये देखील आपण पाहिलं ना की एक खूप चांगलं सूत्रसंचालन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं त्यांचंही कौतुक होणं गरजेचं आहे. इथे मोठा फटका, जबरदस्त स्ट्रोक. 30 मध्ये 76चं लक्ष होतं. आता विचार केला पहिल्या चेंडूवरती बंटी वाघेवरती जर विचार केला तर आक्रमण चढवलंय कोल्हारे गावचा हा सुपुत्र खऱ्या अर्थानं पाहतोय. 17 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज प्रत्येक बॉलमध्ये या ठिकाणी. गणित थोडंसं या ठिकाणी कमी होत असताना आपण पाहतोय. कॅल्क्युलेट क्रिकेट या ठिकाणी मात्र जर आपण पाहिलं ना तर खेळत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी कॅल्क्युलेटर थोडंसं या ठिकाणी बदलत असताना आपण पाहतोय. या सेटचा वाईट बॉल. आता गोलंदाजावरती थोडासा प्रेशर आहे, दडपण आहे. दडपणामध्ये खेळत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज कारण पहिल्या चेंडूवरती पहिल्या बॉलवरती जर विचार केला ना तर षटकार आला नाही, त्यानंतर जर विचार केला वाईट बॉल आला म्हणजे इथे गोलंदाजी देखील दमचक पाहायला मिळते. इथे मोठा फटका, जोरदार स्ट्रोक. हा क्लास आहे. मयूर वाघ मॅन फ्रॉम वाजापूर टीमचा हा ब्रँड खेळाडू आहे आणि त्याचा जर विचार केला ना एक ब्रँडेड शिक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतं. वाडी स्ट्रॉंग अपच्या डोक्यावरून षटकार. 16 चेंडू आता 38 धावसंख्येची गरज. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले एकंदरीत 38 अंकावरती. काय जबरदस्त बॅटिंग लाईन. मयूर वाघ ज्याच्यावरती विश्वास दाखवला होता, नशिबाचा कोल देखील लागला होता. 15,000 पॉईंटला खेळाडू मिळवला होता हर्ष दक्ष 11 चिंचवण या टीमनं. परंतु कर्णधाराला या ठिकाणी साजेशी खेळ करत असताना आपण पाहतोय कर्णधारानं जो विश्वास दाखवला मयूर वाघवरती त्या विश्वासाला मात्र कुठे तडा देऊ जात नाहीये. नॉट आउट मैदानच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू. एकीकडे आपण पाहतोय धीरज पवार आणि त्याला साथ देत असताना आपण पाहतोय स्ट्राईक एंडला मयूर वाघ. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय आता मात्र या ठिकाणी विचार विनिमय करावं लागते. थोडीशी टिप्स या ठिकाणी कानमंत्र देत असताना सचिन लांगी वाडी स्लॉंगॉनवरून ते लगातार तिसरा चेंडू. अगदीच कानमंत्र दिल्यानंतर देखील या ठिकाणी षटकार ह्याला आणि एकंदरीत इथून पाहतोय षटकार हॅट्रिक. तब्बल षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय बंटी वाघे. टेनिस बॉल मध्ये आपण पाहिलं तर या गोलंदाजाचा दबदबा आहे, परंतु म्हणतात ना मित्रांनो ही रबर बॉल स्पर्धा. इथे कोणत्याही गोलंदाजावरती कोणताही फलंदाज हवे होऊ शकतोय
आका देशमुख सर जर विचार केला ना तर इथून आज षटकाराला षटकार हॅट्रिक कंप्लीट केलं. तिसरी हॅट्रिक, दुसरी हॅट्रिक, तब्बल या ठिकाणी या स्पर्धेतील दुसरी षटकार हॅट्रिक, ही ते कमबॅक केला. ही लाईन होणं गरजेचं होतं, टप्पा योग्य लाईनवरती ठेवणं गरजेचं होतं. त्यावेळेस टप्पा चांगल्या दिशेनं ठेवला. अगदी टप्पा थोडासा मागे ठेवला, चेंडू निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या 44 धावा शिरावल्या. अगदी 44. 76चं लक्ष, धावांचा पाठलाग करायचे मोठं लक्ष आहे, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे चांगला फटका, इथे चांगला फटका. स्लिपवरून चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चारी साईडनं एक चांगली फील्ड डिपार्टमेंट या ठिकाणी सजवलं. सिंगल मिळेल, स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 45 अंकावरती. आत्तापर्यंत 5 बॉल संपलेत. 2.5 चेंडूंचा खेळ इथे एकंदरीत संपला गेला आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत 45 धावा. शेवटचा बॉल खूप महत्त्वाचा असेल, हा चेंडू महत्त्वाचा असेल. पहा खूप उंचावरती आमचे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जाऊन बसले, त्यांचं देखील करूया कौतुक. आणि मोठा फटका फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती चढवलं गेलं आक्रमण आणि आक्रमण पहा खूप लांबवरचा प्रवास. सिक्सर सिक्सर सिक्सर. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. पहा अजय नाईक, खऱ्या अर्थानं आकाश देशमुख सर तुम्हाला सांगेन, फक्त ही जी स्पर्धा आहे ना, आम्हाला अजय नाईकनं आमचा जो आदिवासी रायगड प्रीमियर लीग हा ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती फक्त एक माझ्यासाठी एक मॅसेज केला की दादा फक्त आपली रायगड रबर बॉल प्रीमियर लीग व्हायला हवी. आणि नक्कीच मी देखील त्याला एक चांगला लगेच रिप्लाय दिला, जर तुम्ही सहमत असाल, खेळायला तयार असाल, संघाला जर तयार असेल तर अगदीच अजय नाईक तुझ्यासाठी स्पर्धा आम्ही नक्कीच ऑर्गनाईज करू, आम्ही भरू. आणि आज त्याने जो शब्द ग्रुपवरती टाकला तो मात्र आम्ही या ठिकाणी पूर्ण केला. आणि अगदी अजय नाईक तुमचा नेहमीच आम्हाला सपोर्ट राहिला, यापुढील तुम्ही असा सपोर्ट कराल ही संपूर्ण ऑर्गनाईज कमिटीकडून तुमच्याकडून अपेक्षा असेल. अगदी जर पाहिलं तर धीरजची देखील षटकार हॅट्रिक झाली, कारण मागील षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार टोकले होते आणि या षटकातील शेवटच्या बॉलवरती देखील षटकार टोकला आणि त्याची देखील षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाल्या. स्कोअर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत झाल्या त्या मात्र 51 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि बनवायचे 24 म्हणजे 25 म्हणजे 12.5चा रन रेट अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय. 12.5चा रन रेट या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला फिल्डिंग डिपार्टमेंट, चांगले दोन्ही संघ, परंतु 12 मध्ये आता 25 काय घडेल. इथे चांगला फटका बिटून द गॅप खेळलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. सचिन यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय. कार्तिक 11 वाकस टीमचा सचिन केवारी, मॅन फ्रॉम रामाचेवाडी टीमचा हा खेळाडू. टेनिस क्रिकेट स्पर्धा नेहमी या खेळाडूंना गाजवल्यात आपल्या गोलंदाजांनी, परंतु चला बॉलची व्यवस्था करायची मैदानच्या आतमध्ये आणि एकंदरीत स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलाय 55. चौकार गेला, चौकार. हां अगदी जर विचार केला तर मागील मॅचमध्ये या सचिन केवारी रामाचीवाडी टीमचा जो गोलंदाज आहे ना, खरं अर्थानं त्यांना 2च धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यामुळेच की काय त्याच्यावरती आकाश देशमुख सर हा विश्वास दाखवलाय. मोहन पारधी आणि सचिन लांगे या दोन्ही आयकॉन प्लेयरनं, अर्थात मैदानच्या आतमध्ये दोन्हीही चांगले प्लेयर आहेत. चांगले लीड करत असताना सचिन लांगी लॉंग ऑन डिपार्टमेंटवरून एक चांगले लीड करत असताना आपण पाहतोय. त्यांना कोचिंग करतायत अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. सचिन लांगी यांचा स्वतः क्लास आहे नेहमी. इथे फुलालेंचा चेंडू होता, त्याच्यावरती चढवला, आघात, आक्रमण केलंय आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडं. आता मात्र या ठिकाणी दडपणामध्ये प्रेशरमध्ये अगदीच कार्तिक 11 वाकस टीम या ठिकाणी आपण पाहतोय. टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल तब्बल 61 अंकावरती. 15 धावसंख्येची गरज. पहा 10 बॉल आणि 15ची गरज. काय जबरदस्त मयूर वाघ आज मैदानच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं मयूर वाघचा दबदबा आहे. मैदानच्या आतमध्ये हर तक्ष 11 टीमच्या सर्व खेळाडूंचा त्याला सपोर्ट, त्यासाठी टाळ्यांचा कडकडाट. इथे कमबॅक केलाय. अगदी कर्जत टेनिस क्रिकेटचा हा एक जबरदस्त हुकमी गोलंदाज, रामाचीवाडी टीमचा हा खेळाडू, परंतु त्याच्यावरती विश्वास दाखवलाय मोहन पारदे आणि सचिन लांगीने. तो विश्वास सार्थ ठरेल का पाहूया. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत दोघंही नॉट आउट केले आहेत. पहिल्या मॅचमध्ये देखील या मॅचमध्ये देखील आतापर्यंत 179 धावा हे दोन्ही खेळाडू नॉट आउट केले. सेफ फटका, स्टेट बॉल आणि चेंडू जाईल लॉंग ऑन बोर्ड लाईनच्या डोक्यावरून, सचिन लांगीच्या डोक्यावरून. हा चेंडू होते 6 धावेसाठी. बिग 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 हिट, षटकार.
9 धावींची गरज, 9 धावींची गरज. किती? 8 चेंडू, 9 धावींची गरज. काय जबरदस्त बॅटिंग, तमाम प्रेक्षकांची मन जिंकली. इथे मोठा फटका, इथे मोठा फटका. अजून एक दो आणि आता खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेनं आगेकूच केले. अर्थात टीम अगदीच हर्ष दक्ष 11 या टीमच्या खेळाडूंनी या टीमनं जर विचार केला तर आता फक्त आणि फक्त 3 धावींची गरज आहे. 3 धावींची गरज या षटकामध्ये. 50 झाली, लगातारची दुसरी 50. चला बॅट वर करायचे पंच, चला बॅट वर करायचे, बॅट वर करायचे. मयूर वाघ लगातारची दुसरी 50. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट 75 धावा, या मॅच मध्ये नॉट आउट आतापर्यंत 51 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. 76 धावा देखील इथे कमी पडताना दिसत आहेत मैदानच्या आतमध्ये. इथे मात्र सिंगल जरूर इथून आले, डबलला प्राधान्य दिलं जायत आणि इथे मात्र धावा आल्यात त्या मात्र 2. तिसरीचा प्रयत्न आणि हा विजयी फटका, विजयी स्ट्रोक अशा तऱ्हेने विजय निश्चित केलाय हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमनं. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अगदीच्या ठिकाणी विजयी टीमचं कौतुक, पराभूत टीमचं देखील गोड कौतुक. आणि अगदीच्या ठिकाणी सुपर 10 मध्ये पहिली टीम आपल्याला अगदीच आकाश सर या ठिकाणी आपल्याला मिळाल्या, ती हर्ष दक्ष 11 चिंचवण टीम सुपर 10 साठी क्वालिफाईड टीम ठरल्या. ते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय या मॅच मध्ये देखील 54 धावा खेळला आणि अगदी त्या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खरं तर सुरुवात थोडीशी खराब झाली, ते आकाश वाघकडनं, परंतु जी सुरुवात करून दिली ना धीरज पवार या टीमचा कॅप्टन होता आणि खरं अर्थाने जी सुरुवात करून दिली ती सुरुवात मात्र या ठिकाणी आपल्याला खूप चांगले पाहायला मिळाले. 5 बॉल 20 केल्यात आणि इथे आपण पाहिले ना तर मयूर वाघ खेळलाय जवळपास 54 धावा. आणि खऱ्या अर्थानं नेक्स्ट मॅच आपल्या ठिकाणी भेटीस येईल ती श्रेया स्वराज 11 कॉलेज फाटा वडगर आणि त्यांना फाईट करेल टीम श्रेय दक्ष 11 वर्णे कर्जत. तर तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा केटीसी लाईव्ह. आणि आवाज या ठिकाणी आपण ऐकणार आहोत आकाजी देशमुख सरांचा. हॅलो. श्रेया स्वराज 11 कॉलेज फाटा वडगर आणि त्यांच्या विपक्ष श्रेयश दक्ष 11 वर्णे कर्जत या 2 टीममध्ये आता टॉस होईल. अर्थातच लुझर वर्सेस लुझर्स यामधून मॅच असेल, ती येणारी मॅच 5 ओव्हरची मॅच असेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. सुधीर पवार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रकाश नाईक कॅप्टन. टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय श्रेयश दक्ष 11 वर्णे कर्जत या संघाने. निर्णय त्वरित सांगायचा आहे. चला निर्णय त्वरित सांगायचा आहे. वर्णे संघ आपला निर्णय सांगायचा आहे. आणि त्यासोबत जर पाहिलं तर मागील मॅच मध्ये ज्या प्रकारे निर्णायक क्षणामध्ये अशी बॅटिंग केली, खरं तर या मॅचचा शिल्पकार ठरला मयूर वाघे, परंतु त्याला तेवढी चांगली साथ मिळाली त्यांच्या कॅप्टनची अर्थात धीरज पवार या खेळाडूची. जेव्हा संघ थोडा अडचणीमध्ये